ही वेगळ्या स्वरूपात आहे. आध्यात्मिक परिपक्वता म्हटलं की आपल्याला आध्यात्मिक गोष्टी आठवू लागतात, कारण अध्यात्मामध्ये असलेल्या गोष्टी. जगातल्या परिपक्वता म्हणजे जगात एखादा व्यक्ती, एखादा मुलगा किंवा मुलगी ज्यावेळेस मोठी होती, बाहेर मोठी होती, 18 वर्षानंतर समजा 21-22 वर्षाचं होते, त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये बदल पाहतो है ना. त्याला बोलण्याची पद्धत त्याची चेंज होते, त्याचं बोलण्याचं टेक्निक चेंज होतं, त्याची भाषाशैली एक वेगळ्या प्रकारची तयार झालेली असते भाषाशैली, आणि त्याच्यानंतर त्याचे विचार प्रगल्भ झालेले असतात. विचार एखाद्या गोष्टीला मुद्देसूद तो मांडू लागतो. एखादी समजा त्याला सांगण्यात आलं की अरे लोकशाहीविषयी तुला काय वाटतं किंवा भारतीय राजकारणाविषयी काय वाटतं, तर मग लगेच तो भारतीय राजकारणाची व्याख्या लगेच मांडू लागतो की ती किंवा ती. समजा त्याला विचारले की तू क्रिकेटविषयी काय तुझे विचार, मग क्रिकेटचा सगळा इतिहास काढला लागतो. तेंडुलकर असा, सौरव गांगुली असा आहे, द्रविड आहे, आणि मग सगळे आजपासून ते आदिलपुरी पासून सगळ्या गोष्टी. कारण का मग आपण म्हणतो की हा मुलाला कळू लागले बरं सगळं काही. मग त्याला आपण घरातल्या निर्णयांच्या मध्ये स्थान देऊ लागतो है ना. मग काय आणायचं काय नाही आणायचं त्याला आपण विचारतो. आपल्या घरामध्ये काही बदल करायचं त्याला कधी आपण विचारतो. मला कुठेतरी बाबा काहीतरी खरेदी करायचं आहे, प्रॉपर्टी घ्यायची आहे, शेती घ्यायची आहे, हे घ्यायचं, तर आपण त्याला विचारू लागतो है ना. म्हणजे आपल्याला असं वाटतं हा आता कर्ज झालेलं आहे ना. मग कोणीतरी म्हणतो अरे त्याचं लग्न करायला हवं का, कारण तो आता काय झालंय, मॅच्युअर झालाय, परिपक्व झालाय. मुलगीच्या बाबतीत है ना, ज्यावेळेस तिला जेवणात स्वयंपाकातल्या गोष्टी येऊ लागतात किंवा थोडंसं तिचं वेगवेगळ्या प्रकारच्या बोलण्यामध्ये असलेली स्टाईल बदलते है ना. काही गोष्टीमध्ये चेंजेस होतात आणि त्या चेंजेस झाल्याने मग आपल्याला समजू लागतं की बाबा आता परिपक्व तिकडे चाललेलं आहे. आणि हीच परिपक्वता आध्यात्मिक बाबतीत सुद्धा आहे. जशा प्रकारे जगातल्या परिपक्वतेमध्ये आपण समजतो, व्यवहारात असणारी परिपक्वता जसं आपण समजतो, तशा प्रकारे आध्यात्मिक बाबतीत सुद्धा परिपक्वता आहे. आध्यात्मिक परिपक्वता त्याची काही टप्पे आहेत. आध्यात्मिक परिपक्वतेचे पण टप्पे आहेत. वेगवेगळ्या टप्प्यावरती माणूस वेगवेगळी परिपक्वता आहे, वेगळ्या टप्प्यावर वेगळी, वेगळ्या टप्प्यावरती वेगळी. पण असा पण काळ येतो की त्या माणसाला आपण पूर्ण आध्यात्मिक परिपक्व मनुष्य म्हणू शकतो, आणि त्याला असं म्हणू शकतो की हा आध्यात्मिक परिपक्वतेच्या पूर्णतेकडे चाललेला आणि ती पूर्णता त्याच्यामध्ये पूर्णता आलेली आहे, व्यवस्थित आलेली, आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटू लागतं की हा आध्यात्मिक परिपक्वतेच्या पूर्णतेमध्ये आलेला आहे. जसा पाऊल म्हणतोय की मी मूल होतो त्यावेळेस माझ्या मुलासारखे विचार होतो, मुलासारखं मी बोलत होतो, मुलासारखे माझी बुद्धी असते आणि मुलासारखंच माझं सगळं वागणं होतं. पण आता मी प्रौढ झालो. काय झालो मी? आता मी प्रौढ झालो, आणि प्रौढ झाल्यानंतर मी पोरपणाच्या गोष्टी सोडून दिलेल्या. जशा प्रकारे एखाद्या मुलाकडे किंवा एखाद्या मुलगीकडे आपण पाहिल्यानंतर असं म्हणतो की पोरपणाच्या गोष्टी यांनी सोडून दिलेल्या. लाजणारा मुलगा एकदमच थाडसावर बोलू लागतो स्टेजवरती, त्याला आपण असं म्हणतो हा आता प्रौढ झाला, कारण का पोरपणाच्या गोष्टी त्यांनी सोडून दिल्या. तोंडात बोट घालणारा एखादा असा एकदम शांत उभा राहतो, त्यावेळेस आपण म्हणू लागतो की हा आता प्रौढ झालाय, म्हणून तोंडात बोट नाही घालणार, प्रौढ झालाय. तो लहान होता त्यामुळे तोंडात बोट घालायचं है ना, आता झोपायचा, नकल खायचा, निश्चित उभा राहायचं, काय उभं राहण्याची स्टाईल त्याची वेगळी, मग ती बदलली. मग याचा अर्थ आपण त्याला काय म्हणतो, प्रौढ झालाय, मोठा झालाय, आणि त्याच्यामुळे तो आता ती करत नाही. तशाच प्रकारे आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा काही टप्पे येतात की त्यावेळेस ती गोष्ट त्याच्याकडून होत नाही, आणि त्यावेळेस आपण म्हणतो हा आता आध्यात्मिक परिपक्वतेकडे चाललेला आहे, आध्यात्मिक परिपक्वतेच्या एक वेगळ्या टप्प्यावरती तो आहे, आणि म्हणून त्याच्याकडून ते होत नाही किंवा त्याच्याकडून ते होणार नाही. का होणार नाही? कारण तो आता आध्यात्मिक परिपक्व झालेला आहे. होऊन सुद्धा त्याच प्रकारे आपल्याला अशाच परिपक्वतेविषयी शिकवतो. लक्षात घ्या, आध्यात्मिक परिपक्वतेची वेळ प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असते. प्रत्येकाचं जीवन, प्रत्येक व्यक्ती असा आहे की त्याच्यामध्ये आध्यात्मिक परिपक्वतेची वेळ येते, आणि काहींच्या जीवनामध्ये ती कधीच वेळ येत नाही आध्यात्मिक परिपक्वता. काही लोक बेसिक गोष्टीमध्ये अडकलेले असतात, आणि त्या बेसिक गोष्टी त्यांना ठीकपणे समजलेले नसतात, आणि त्या बेसिक गोष्टी, जसं मी तुम्हाला मगाशी प्रश्न विचारला की तारण म्हणजे काय, काही लोक तारणाजवळच अडकतात, काही लोक त्या तारणाच्या पलीकडे जात असतात, काही लोक चमत्काराजवळ अडकतात, काही लोक चमत्कारापुरतच आध्यात्मिक गोष्टीला स्वीकारलेलं असते, आणि चमत्काराच्या पलीकडे त्यांची विचार करण्याची क्षमताच नसते, किंवा त्यांना विचार करायचा नसतो, किंवा ती परिपक्वता मिळवायचीच नसते, आणि म्हणून तिथंच ते थांबतात, तिथंच ते अडकतात, आणि त्याच्या पुढेही त्यांना
काहीतरी आध्यात्मिक गोष्टी आहेत, काहीतरी याच्या पुढे पण काहीतरी स्टेप आहे, हे त्याला समजत नाही. काही लोकांची वाढ फुटलेली असते है ना. एखादा मुलगा ऍबनॉर्मल असतो ना, ऍबनॉर्मल असतो माहिती ना, ऍबनॉर्मल बुद्धी त्याची बुद्धी कमी असते. शरीराने ती खूप मोठा झालेला असतो, शरीराने त्याचे हातपाय अगदी माझ्यासारखे अगदी मोठे झालेले असतात आणि मग त्याचे केस पण पिकतात, त्याला दाढी पण येते आणि त्याच्यानंतर त्याची इच्छा होती माझं लग्न पण व्हावं. त्याला असं वाटतं की मी बाहेर पण जाणार, माझ्या खिशात पैसे पण असावे, पण ते खर्च कसे करायचे त्याला माहित नसतं. त्याला वाटतं की माझं लग्न व्हावं, पण बायकोला कसं सांभाळायचं हे त्याला अजिबात कळत समजत नाही, त्याला माहित नाही. कारण का तो काय आहे, बुद्धी कमी, बुद्धी अबनॉर्मल आहे. त्याला समजत नाही की काय नेमकं करावं. बायको सगळ्यांना आहे म्हणजे मला असावी हे त्याचा विचार आहे, बाकी त्याला काही जास्त माहित नाही. ती कशी वागवायची, तिला घेऊन जायचं नाही घेऊन जायचं, काय 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 काही त्याला माहिती. त्याला फक्त एवढंच माहिती असावी, सगळ्यांना आहे मला असावी. त्याला असं वाटतं सगळ्यांच्याकडे गाडी आहे, हो मला पण गाडी चालवायची माहिती नाही. तो घेऊन पण जाईल पण कुठेतरी घेऊन ऍक्सिडेंट करून टाकेल का, कारण त्याला माहित नाही, त्याची तेवढी बुद्धी क्षमता नाहीये. सगळे जेवण करतात मग मी पण करणार, पण जेवण कसं करायचं हे पण त्याला कळतं है ना. थोडंच काय असतं अगदी अगदी अचाट बुद्धीनं खात राहील आणि ते पचणार नाही, त्याला उलट्या करेल किंवा अजून काहीतरी सरळ दुसरे परिणाम होतील का, कारण त्याला ठाऊक नाही ते काय करावं नाही. याजवळ आहे सगळे करतायत म्हणून तो फक्त अनुकरण करतो, पण ती परिपक्वता त्याच्यात आलेली नाही. त्याच्यात जी मॅच्युरिटी यायला हवी ती मात्र त्याच्यामध्ये आलेली नसते आणि ती मॅच्युरिटी नसल्या कारणानं त्याचं सगळं बिघडलेलं असतं. त्याला असं वाटतं की काय हा, मग त्याला लोक म्हणतात काय नॉर्मल आहे, काय आहे हा नॉर्मल, हा वाढला खरे शरीराने पण बुद्धीने मात्र त्याची वाढ झालेली नाही. काही लोकांच्या जीवनामध्ये काही टप्पे, प्रत्येकाच्या जीवनात आध्यात्मिक टप्पे आहेत लक्षात घ्या. तुमच्या पण माझ्या पण आहेत, तुमच्या पण आहेत. काही टप्प्यामध्ये आध्यात्मिक परिपक्वता आहे, काही लोकांना परिपक्वता येतच नाही. काही लोक म्हणतात की नाही ते चालू झालं त्यांचं आणि त्यांना असं वाटत होतं की हा जशा प्रकारे निसूत्र्यामध्ये आपल्याला बायबल वचन सांगतं की मूर्ख रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येकाला म्हणतो तू मूर्ख आहेस, तू मूर्ख आहेस, तू मूर्ख आहेस, तू मूर्ख आहेस, तू मूर्ख आहेस. नसतो कोणीच मूर्ख, कारण म्हणणारा जास्त मूर्ख असतो. बायबल का आपल्याला सांगतं की मूर्खाला सगळेजण काय वाटतात, मूर्ख वाटतात. आध्यात्मिक जो परिपक्व नाही ना तो सगळ्यांना सांगत राहतो परिपक्व नाही, परिपक्व नाही, नाही नाही नाही. आणि मग ती परिपक्वता त्याच्यामध्ये आलेली असते, त्याच्यामुळे सगळेजण त्याला अपरिपक्व वाटतात. मला तुम्हाला सांगू द्या, काही लोकांना उशिरा येतो परिपक्व, काही लोकांना लवकर येतो. काही लोक आध्यात्मिक परिपक्व लवकर होतं, काही लोकांना लवकर जे वचन त्याला एकदा सांगितलं की लगेच समज. जशा प्रकारे एखादं गणित आहे आणि ते गणित जर फळ्यावरती समजून सांगितलं तर जास्त समजणारे है ना, जास्त समजणारे अ तुकडीमध्ये असतात, कमी समजणारे ब तुकडीमध्ये असतात. आमच्या वेळेस आता आहे की नाही, पण कमी समजणारे ब मध्ये आणि ज्यांना काही समजत नाही ढ ब आहे ते क मध्ये असतात. आणि मग शिक्षक क तुकडीत गेला की त्याला माहिती इथं जास्त शिकवायचं नाही, बेरीज वजाबाकी याच्या पलीकडे लसावी मसावी यांना केलं तर यांच्या डोक्यावरून जाणार नाही. तर तो काय करतो माहिती का, तो काय करतो नुसतं आपलं लिहार आहे चला, तो विचारतच नाही प्रश्न, कारण त्याला माहिती हे ढ आहे, हे सुद्धा ढ करणार नाही. आणि मग त्याचे पेपर पण गांभीर्याने तपासले जात नाही, त्याच्यावर गांभीर्याने पाहिलं पण जात नाही है ना. मागील एक चित्रपट, मागच्या वेळेस एक चित्रपट पाहिला, यफ तुकडी होती. कोणती तुकडी? यफ डिव्हिजन. यफ म्हणजे खूपच खालची डिव्हिजन है ना. एका टीचरला त्या ठिकाणी अगदी अपॉइंट केलं जातं आणि ते कशावरती की त्या टीचरला पण थोडंसं बोलण्यामध्ये प्रॉब्लेम असतो आणि म्हणून तिला त्या तुकडीवरती अपॉइंट केलं जातं आणि ती यफ तुकडी असते. यफ म्हणजे अतिशय ध म्हणजे त्याला काहीच येत नसतं, काहीच माहित नसतं. काळांतराने ते बदलतात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. पण मला तुम्हाला सांगू द्या की काही लोकांच्या जीवनामध्ये परिपक्वतेची वेळ येते आणि काही लोकांच्या परिपक्वतेची जीवनात वेळच येते, ते बदलतच नाही. त्यांच्या जीवनामध्ये परिपक्व व्हावं असं त्याला कधीच वाटत नाही. तुम्ही कोणत्या टप्प्यात आहात याचा विचार असा आपण करणार. तुम्ही कोणतं नेमकं आहात, तुम्ही नेमके कशा प्रकारे तारणामध्ये अडकलाय, तुम्ही चमत्कारात अडकला की तुम्ही नुसतं प्रार्थना करण्यातच अडकलेला आहात, तुम्ही फक्त देवाचं वचन वाचण्यातच अडकलेला आहात की जास्त फक्त जाणून घेण्यातच अडकलेला आहात की जास्त माहिती करून दुसऱ्यांना देण्यामध्येच अडकलेला आहात, का तुम्ही ऍक्च्युअली खऱ्या अर्थाने परिपक्व झालेला आहात. या दृष्टिकोनातून आपण विचार करू, त्या ठिकाणी आपण देवाच्या वचनातून सुद्धा पाहू. कारण बायबलमध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. एक बायबलमधलं वचन आपण काढूया, निर्गमन पुस्तकाचा 2रा अध्याय.
निर्गम 11 आणि 12 वचन किंवा तुमच्यासाठी. काही दिवसांनी असं झाले की मोशे मोठा झाल्यावर त्याने आपल्या भाऊबंदाकडे जाऊन त्यांचे कापड कसे पाहिले. त्या प्रसंगी आपल्या भाऊबंदापैकी एका इब्रियाला कोणी मिस्री मारित असलेला त्याला दिसला. तेव्हा त्याने इकडे तिकडे समोर नजर घेतली व कोणी नाही असे पाहून त्या मिस्रीस ठार करून त्याला वाळून लपवले. तो पुन्हा दुसऱ्या दिवशी बाहेर गेला. तो दोघा इब्री माणसास एकमेकांची मारामारी करताना त्याने पाहिले. तेव्हा त्याचा अपराध होता. त्यास तो म्हणाला, तू आपल्या सोबत्याला का मारित आहेस? तो त्यास म्हणाला, तुला आम्हावर अधिकारी व न्यायाधीश कोणी केले? तू त्या मिसऱ्यास जिवे मारले तसे मलाही मारायला पाहतोस काय? तेव्हा मोशेला भीती वाटली. तो म्हणाला, खरोखर ती गोष्ट कुठली? या ठिकाणी मोशे आहे. मोशेचं जीवन सर्वांना माहिती आहे. मोशे कोण होता, काय होता, कसा? मोशे पुढारी होता इस्रायल लोकांचा. पण पुढारी होण्यापूर्वीची घटना इतिहास त्या ठिकाणी आपल्याला पाहायला. मोशे हा खूप पूर्वीपासून देवाचं वचन जाणणारा आणि देवाच्या वचनावर मनन करणारा आणि देवाच्या गोष्टी कळालेला व्यक्ती होता. इब्री कुटुंबामध्ये त्याचं कारण झालं. इब्री कुटुंबामध्ये त्याचा जन्म झालेला होता. म्हणजे इस्रायल लोकांच्या मध्ये तो जन्मला. त्याच्यानंतर 3 महिने त्याला लपवून ठेवण्यात आलं आणि 3 महिन्यानंतर तो पाण्यामध्ये त्याला ज्यावेळेस सोडलं एका टोपलीमध्ये टाकून, त्यावेळेस राजाच्या मुलगीने त्याला ती टोपली पकडली. त्याच्यानंतर तो अशा प्रकारे राजवाड्यामध्ये गेला आणि मग राजकुमाराने त्याला दत्तक घेतलं. राजवाड्यामध्ये त्याचं पालन पोषण झालं. मिस्री राजा जो आहे त्याच्या सगळं विद्या, कला, शिक्षण हे सर्व त्याला मिळालं आणि राजवाड्यामध्येच तो लहानाचा मोठा झाला. आणि आता तो 40 वर्षाचा झालेला आहे. ही जी घटना ज्यावेळेस घडली ना त्यावेळेस तो किती वर्षाचा आहे? 40 वर्षाचा आहे. 40 वर्षाचा असताना त्याला एक इब्री मनुष्य आणि एक मिस्री मनुष्य त्याचं दोघांचं भांडण होताना त्याला पाहिलं त्याने. आणि ते पाहिल्यानंतर त्याने काय केलं, ते भांडण त्याला सोडवलंच नाही नुसता, तर त्या मिस्री माणसाला ठार केलं आणि वाळूमध्ये त्याचं मृतदेह करून टाकलं. त्याला असं वाटलं की देव माझ्याद्वारे इस्रायल लोकांना सोडवण्याचं काम करत. त्याला ठाऊक होतं इस्रायली मनुष्य, त्याला ठाऊक होतं इस्रायल लोकांना सोडवणारा परमेश्वर घेऊन येणार. त्याला ठाऊक होतं इस्रायल लोकांचं खूप छळ केला जात आहे. त्याला ठाऊक होतं की इस्रायल लोकांना खूप त्रासातून जावं लागत आहे आणि ते लोक रोज प्रार्थना करतात. त्याचा आवाज देवांच्या पर्यंत पण गेलेला आहे आणि देव सोडवणारा कोणीतरी पाठवणार आहे हे पण त्याला ठाऊक. आणि कदाचित मी सोडवणार नसेल कशावरून. आणि म्हणून त्याचा प्रयत्न चालला होता की इस्रायल लोकांना सोडवणारा मी आहे, तर मी काय करेन, मारून मिस्री लोकांना मारेल आणि मी लगेच इस्रायल लोकांना सोडवणार आहे. हालेलुया. या ठिकाणी मोशे 40 वर्षाचा विद्या मिळाली, सर्व काही शिक्षण, सर्व काही असणारं ज्ञान त्याजवळ आहे, शक्ती आहे, सामर्थ्य आहे, राजवाड्याचा अधिकार त्याजवळ आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे तो इस्रायली व्यक्ती आहे. सर्व काही त्याजवळ आहे. पण तितकी गोष्ट त्याच्यासाठी पुरेशी नव्हती. तितक्याच गोष्टी त्यासाठी पुरेशा नव्हत्या. त्याच्याजवळ एक गोष्ट प्रामुख्याने नव्हती, ते म्हणजे आध्यात्मिक परिपक्वता नव्हती. त्याच्याजवळ आध्यात्मिक परिपक्वता नव्हती. त्याच्याजवळ असलेला अधिकार, त्याच्याजवळ असलेलं सामर्थ्य, त्याच्याजवळ असलेलं ज्ञान, त्याच्याजवळ असलेली बुद्धी, त्याच्याजवळ असलेल्या सर्वच गोष्टी कशा वापरायच्या हे त्याला ठाऊक नव्हतं. त्याच्याजवळ तो शरीराने वाढला होता, ज्ञानाने वाढला होता, बुद्धीने वाढला होता, पण वापरायचं कसं हे त्याला ठाऊक नव्हतं. इम्प्लिमेंट कसं करायचं हे त्याला अजिबात माहित नव्हतं. कृतीत कसं आणायचं हे अजिबात त्याला ठाऊक नव्हतं आणि म्हणून त्याला आध्यात्मिक परिपक्वता नव्हती. त्याला आध्यात्मिक परिपक्वता आली पण त्याला खूप मोठा काळ गेला. त्याच्याजवळ आध्यात्मिक परिपक्वता आली आणि देवाने त्याचा त्या बुद्धीचा, त्या ज्ञानाचा, त्या कलेचा, त्याच्या सर्व सामर्थ्याचा उपयोग पण करून घेतला. पण ठराविक काळानंतर, पण तो काळ येण्यापूर्वी मात्र आपण पाहतो की त्याच्याकडे आध्यात्मिक परिपक्वता नव्हती. आपली सुद्धा अशाच प्रकारे सुरुवात होते. आपली सुरुवात होते कशापासून? विश्वासापासून. आपली सुरुवात कुठून होते? विश्वास. सुरुवात आपली आध्यात्मिक परिपक्वतेची सुरुवात होते विश्वासापासून. सगळ्यांची सुरुवात तिथूनच झाली. विश्वास. विश्वास म्हणजे काय की तुम्हाला सुरुवातीला समजलं. काय समजलं की प्रभू येशू ख्रिस्त माझा तारणारा आहे. हा काय आहे? विश्वास. याच्यावरती तुम्हाला कोणीतरी सांगितलं, मग प्रिंटॅक्स वाचला तुम्ही, कोणीतरी देवाच्या सेवकाने सांगितलं, ब्रदरने सांगितलं, सिस्टरने सांगितलं, कोणीतरी सांगितलं तुम्हाला की येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून ना तुझ्या घराण्याचा. येशूवर विश्वास ठेव, पापाची क्षमा होईल. येशूवर विश्वास ठेव, चमत्कार होईल. येशूवर विश्वास ठेव म्हणजे शांती मिळेल, आनंद मिळेल, स्वर्ग मिळेल. मी तुम्हाला फक्त सांगितलं. मग तुम्ही म्हणाला हो हे बरोबर आहे, याच्यावर माझा विश्वास आहे. मग तुम्ही काय ठेवला त्याच्यावर?
विश्वास ठेवला. आणि विश्वास ठेवल्यानंतर तुम्हाला काय झालं? तारण प्राप्त झालं. तुम्हाला असं वाटलं की येशू किती चांगला आहे, येशूने माझ्या पापाची क्षमा केली, येशूने माझ्या जीवनामध्ये चमत्कार केला, येशूने माझ्या जीवनामध्ये आजार काढून टाकले, येशूने माझ्या जीवनातल्या सर्व अशांती काढून टाकली, येशूने माझ्या घरामध्ये सर्व सुखसुविधा दिल्या, सगळ्याच गोष्टी व्यवस्थित केल्या. येशू खूप चांगला. तुमचा विश्वास. हालेलुया. ही थोडीशी आध्यात्मिक परिवर्तन, थोडीशी, किती एकदम थोडीशी सुरुवात झाली इथे. आणि इथे काही लोक अडकलेले असतात, इथे काही लोक अडकलेले असतात आणि त्यांना असं वाटतं हे इथपर्यंतच थांबायला हवं. पण तुम्हाला सांगू दे, याच्याही पुढची स्टेप आहे. हालेलुया. याच्याही पुढची स्टेप आहे. त्याच्याही पुढची, जिथं तुम्ही थांबलेला आजकाल, म्हणजे समजा तुम्ही मी आता सरकार आहे मिळवून असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याच्याही पुढे अजून किती स्टेप शिल्लक आहे. हालेलुया. म्हणून असं म्हणतो की मला असं वाटतं मी आता कह्यात घेतलेलं आहे, पण तिथून पुढे ते निसटलेलं असतं, ते पुढे गेलेलं असतं. हालेलुया. मी कह्यात घेण्याचा प्रयत्न करतो. कह्यात म्हणजे मी पकडण्याचा प्रयत्न करत आहे, पण मी अजून सुद्धा त्याला पकडण्यात आलेलं नाही, मला ते सापडलेलं नाही. हालेलुया. भरपूर लोक तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात, पण तिथं अजून सुद्धा ते गेले, म्हणजे अजून सुद्धा परिपक्व होण्याची गरज आहे, अजून सुद्धा परिपक्व होण्याची गरज आहे. पण काही लोक फक्त विश्वासातच अडकतात, चमत्कारातच अडकतात, तारणातच अडकतात. तारण झालं समजलं विषय. काही लोक तारण तर सोडा, तारण तर खूप लांबची गोष्ट असते, फक्त विश्वासातच अडकलेली असते. समजतं तुला? विश्वास म्हणजे काय? चमत्कार. इथं याच्या पलीकडे येशू नाही, याच्या पलीकडे तारण नाही, याच्या पलीकडे स्वर्ग आहे नाही, याच्या पलीकडे अजून काही देवाची धार्मिकता आहे नाही. हे सगळं काही त्याच्या खिसगेंतीत सुद्धा नसतं, म्हणजे त्याच्या डोक्यात पण नसतं आणि ते जाणून घेण्याची पण त्यांना गरज वाटत नाही. त्यांना असं वाटतं इथंपर्यंत समजलं, एवढं समजलं, याच्या पलीकडे जास्त जाणून घ्यायला नको. आणि मला समजलं माझ्यासारखा जगात शाळा कोण नाहीये. हालेलुया. पण येशू शांती देतो, आनंद देतो, येशू समाधान देतो, पैसा देतो, आजार बरे करतो, त्याच्यापेक्षा अधिक अजून काहीतरी देतो. तो सामर्थ्य देतो, तो महत्वाची गोष्ट म्हणजे पवित्र आत्मा देतो. तो हे सामर्थ्य देतो की कुणाच्या डोक्यावर हात केलं तर त्याचा आजार बरा होतो. त्याच्याही पलीकडे तो जाऊन अजून काहीतरी देतो. तो म्हणजे काय? संदेश सांगण्याची शक्ती देतो, तो लोकांना उपदेश सांगण्याची कला देतो. त्याच्यानंतर तो अजून काय देतो? त्याच्यानंतर तो प्रीतीचं दान देतो. त्याच्यानंतर तो अजून काय देतो? त्याच्यानंतर तो स्वर्ग देतो. त्याच्याही पुढे अजून काय देतो? तर त्याच्याही पुढे तो जीवनाचा मुकुट देतो. इथंपर्यंत लोक जात नाही, इथंपर्यंत लोक जात. ते कुठं थांबतात? फक्त विश्वासाने मला आरोग्य मिळालं, विश्वासाने माझ्या घरात शांती मिळाली, विश्वासाने माझ्या लेकरांचं ऍडमिशन झालं, विश्वासाने माझ्या घरात माझं शरीर बदल झालं, विश्वासाने माझ्या घरात सुखसुविधा, विश्वासाने फ्रीज आलं, विश्वासाने कपडा आलं, विश्वासाने गाडी मिळाली. हो, विश्वासाने सगळं मिळालं. ठीक आहे, चांगली गोष्ट. आणि हे मिळणार, विश्वासाने मिळणार. बायबलमध्ये सांगितलं विश्वास ठेवून, तर हे मिळणार आहे तुला. आणि ते काही मोठी गोष्ट नाही लक्षात घ्या. पण त्याच्याही पुढे अजून महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या कोणाला मिळवण्याची तो विश्वासात असणारा फक्त प्रयत्न करत नाही, तेव्हा तुझ्याच थांबलेला आहे. त्याला असं वाटतं याच्याही पुढे टप्पा नाही, इथंच पायरी संपली, याच्या पुढे अजिबातच पायरी नाही. पण तुम्ही नजर उचलून पहा, अजून पायऱ्या खूप लांब आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तुमच्यापैकी कोणी इथं अडकला असेल तर बाहेर लक्षात घ्या, तिथं बाहेर येण्याची गरज आहे. त्याच्यापुढे तारण आहे, पुढे तारण आहे. येशू फक्त चमत्कार नाही करत, येशू फक्त आरोग्य नाही देत, तर त्याच्याही पुढे तो घेऊन जाऊन तारण देतो. आणि जे तारण जगात कोणीच विकत नाही घेऊ शकत, कोणी जगातला व्यक्ती विकत नाही घेऊ शकत. कोणालाच ते अगदी फुकट तिने परमेश्वराने देऊन टाकलेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास ठेवणारा प्रत्येक जण ते मिळवू शकतो फुकट. त्याला त्याच्यासाठी धडपड करायची गरज नाही. त्याला फक्त असं म्हणायचं आहे, प्रभू येशू तुझ्या पवित्र रक्ताने माझं सर्व पाप धुतले जाऊ दे, त्याचं तारण होणार. हालेलुया. अंतःकरणात फक्त विश्वास ठेवायचा आहे, कबूल करायचा आहे, मुखाने प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. पण बरेच लोक फक्त चमत्कार आणि फक्त विश्वासात, फक्त विश्वासापासून त्याच्यापासून सगळं मिळवण्यातच सापडतात. आणि मग ते ह्याला त्याला प्रार्थना करतात, ब्रदर माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि अमुक माझ्या घरामध्ये आजच समजलं झालं, प्रार्थना करा तुम्ही. आणि त्याला सांगतात आणि प्रामाणिक ब्रदर, प्रामाणिक सिस्टर बस प्रार्थना करतात. खरं सांगतो तुला, यशाकडे परमेश्वर आला आणि परमेश्वराला दृष्टांतात देवाने सांगितलं, तू या 8 लोकांसाठी प्रार्थना करू नकोस. आणि तू केलीच तरी मी ऐकणार नाही. एक काळ असा पण येईल, लक्षात घ्या, प्रार्थना करणाऱ्या ब्रदर आणि सिस्टरला मी सांगत, एक काळ असा पण येईल
की तुम्ही प्रार्थना करा, पण फक्त विश्वासात आणि चमत्कारात अडकलेल्या लोकांचं साठी केलेली प्रार्थना तुमची देव ऐकणार नाही. एक काळ असा पण येईल. आज आपण सावध व्हायला, अशा लोकांना खडसावून सांगण्यासाठी, अशा लोकांना जर तुम्ही त्याच्यापैकी असाल तर तुम्ही सावध व्हा. आणि जर अशा लोकांना तुम्ही सांगत नसाल नुसता हा मी रोज प्रार्थना करतो, हो बरोबर, मी प्रार्थना करतो कपाट मिळालं, मी प्रार्थना करतो फ्रीज, हो मिळेल हे सगळं, पण याच्या पुढे जाऊन तारण आहे ते मात्र त्यांना कधीच मिळणार नाही आणि त्यांच्यासाठी हा प्रार्थना करणारच दोषी असणार. लक्षात ठेवा माझं वाक्य. जर तुम्ही लक्षात नाही, प्रार्थना करणाऱ्यांनी पण आणि जो विश्वासात अडकला त्यांनी, त्या दोघांनीही लक्षात ठेवण्याची गरज आहे. कारण का परिपक्वता त्याला कधीच मिळणार नाही. लक्षात देव ज्या परिपक्वतेपर्यंत त्याला घेऊन जाऊ इच्छितो तिथपर्यंत तो जाणार नाही. आणि त्याला जबाबदार सांगणारा व्यक्ती असेल, त्याला जबाबदार कोण असेल, त्याच्यासाठी डुप्लिकेट प्रार्थना करणारा व्यक्ती असेल. त्याच्यासाठी डुप्लिकेट मी का म्हणालो त्याचं कारण आहे, लक्षात घ्या. कारण त्याला आपण पुढे नेऊ इच्छित नाही, कारण त्याला हात धरणारे कोणी नाहीये. बरीच लोक असे आहेत की त्याला हात धरणारे पाहिजे. लक्षात हात धरणारे, कारण काही लोकांना समजत नाही, काही लोकांना माहित नाही है ना. लेकरांना जसं समजत नाही ना, आपल्याला लेकरांना समजत नाही. लेकराला आपण सांगितलं माचीस तो मागत, डॅडी मला माचीस हवे, डॅडी मला माचीस हवे, नाही भासतं, नाही डॅडी मला माचीस हवे, डॅडी मला माचीस हवे, नाही त्याला आपण सांगत राहतो. नाही मग त्याला आपण आग पेटवून दाखवलं की अशी माचीस पेटते आणि असं भाजतं. भाजायचं नाही पण असं भाजत जवळ गेलं हे त्याला सांगावं लागेल की नाही लागेल, त्याशिवाय त्याला कळेल नाही कळणार. कारण माचीस ती आग आणि त्याच्यानंतर त्या सगळ्याच गोष्टी त्याला ठाऊक नाही, त्याला सांगावं लागेल कोणीतरी. कारण ती परिपक्वता त्याजवळ नाही, ते समजून कधी घेईल ज्यावेळेस त्याला कोणीतरी स्पष्टीकरण देईल, त्यावेळेस समजून घेईल. मी तुम्हाला स्पष्टीकरण देत आहे आणि तुम्ही ज्याच्याजवळ जाता समजा तुम्हाला कोणीतरी असं भेटलेलं आहे की जो फक्त चमत्कारात फक्त विश्वासामध्येच अडकलेला आहे, त्याला बाहेर काढा आता आणि त्याला सांगा की याच्या पुढे तारण नाही बाबा, याच्या पुढे येशू ख्रिस्त वाट बघते तुझी तारण, त्या परिपक्वतेकडे तुला घेऊन जाऊ इच्छितो तो. आणि जर तू गेला नाहीस तर तुझ्यासाठी मी दोषी असणार आहे, म्हणून इथं हे परिपक्वता आहे त्याच्याकडे चल. आणि नसं तुम्ही आणणार तर निश्चित आणणार तुम्ही दोषी असाल. मला तुम्हाला सांगू द्या, बरेच लोक विश्वासात आले तिथंच आले. मोशेला असं वाटलं माझ्याद्वारे सगळं काय होणार आणि त्यांना पण असं वाटतं की मला सगळं जग मिळालं, मला घर मिळालं, जग मिळालं, मला घर मिळालं, स्वर्गात मिळव का नाही मिळव, पृथ्वीवर मिळालं, विश्वासाने मिळालं, हालेलुया. आणि काही लोक त्या घरात समाधान आहे, मला स्वर्गात मिळव का नाही मिळव, पण मला घरामध्ये फ्रीज मिळालं डबल डोअरचा, आनंद आहे, मस्त छान. खरंच प्रार्थना तारण वचन या सगळ्या गोष्टी सोडा, ते डोक्यातून काळ डोक्यात जास्त करत मध्ये मोठा फ्रीज आला आहे छान आहे बस. आणि कोणाच्या प्रार्थने अहो प्रदर्शनी प्रार्थना केली त्याला आनंदाची गोष्ट आहे, हे आनंदाची गोष्ट आहे. आणि मला दुःख नाही आहे त्याच्याबद्दल, आणि देवाला पण दुःख नाही. तुम्हाला देवाला नसते दिलेलं आहे, देवाला तर दुःख असेल आणि मला तर अजिबातच नाही, कारण मी तुमच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करतो आणि मला अजिबात दुःख नसतं. पण फ्रीज नसलेल्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात त्याचं काय? हालेलुया. जिथं फ्रीजच नाही, जिथं गरजच नाही फ्रीजची, हालेलुया, जिथं फ्रीजची गरज नाही, अमुक सगळ्याच गोष्टी कायमसाठी टिकलेल्या असतील, फ्रीज मध्ये नाही ठेवता सुद्धा, हालेलुया. अशा ठिकाणी जाणार त्याची ओळख करून देणार की नाही त्याची, हालेलुया. त्याची जर ओळख करून देणार नाही तर तो फ्रीजला धरून बसेल येशू येईपर्यंत. येशू येईल आणि त्याच्याजवळ फ्रीज पण नाही अशा लोकांना पण तो घेऊन जाईल आणि तो म्हणेल माझा फ्रीज किती छान आहे, हालेलुया. समजतं मी काय सांगतो? विश्वासात मध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढा. परिपक्वतेची त्याला गरज आहे, परिपक्वतेची गरज आहे. आणि परिपक्वता कोणती? त्याच्यासाठी पुढची स्टेप आहे तारण. त्याची पुढची स्टेप कोणती? तारण. आता तारणामध्ये काही लोक आले, दुसरी स्टेप कोणती? तारण. तारणाच्या तिथे पण आलेले काही लोक नाही तारणामध्ये पण त्याला असं वाटतं मी विश्वास ठेवला, माझ्या घरात सगळं मिळालं, आता माझं तारण बघा, मी बाप्तिस्मा घेतला, तारण तारण कधी होतं? बाप्तिस्मा घेतो, चर्चमध्ये येऊ लागतो, त्यावेळेस त्याचं काय होतं? आणि ते तारणाला घेऊन कुठं बसेल? घरात बसले. कुठं बसले? घरामध्ये बसले. त्यांना जगाशी काही देणं गेलं नाहीये, त्यांना बायबलची पण देणं गेलं नाही. त्यांना असं वाटतं तारण झालं, आता सगळं संपलं, आता माझी स्वर्गातली जागा फिक्स, तिथलं माझं नाव कोणी खोडून टाकू शकत नाही. पण मला तुम्हाला सांगू द्या, जीवनातल्या पुस्तकात नाव लिहिण्याचा अधिकार आणि नाव खोडून टाकण्याचा अधिकार देवाला आहे, हालेलुया. आणि खोडल्याला परत लिहिण्याचा अधिकार पण त्याला आहे, हालेलुया. समजतं तुम्हाला? बायबल स्पष्टपणे सांगतं जर तू योग्य प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी केल्या नाहीस तर तुझं नाव जीवनाच्या पुस्तकातून
खोडून टाकलं जाईल. खोडून म्हणजे काय, तुम्ही समजा तारण झालं, तुमचं नाव लिहिलं पुढे जीवनाच्या पुस्तकात, कदाचित तुम्हाला असं वाटत असेल हो लिहिलं, तर लिहिलंय बाबा जीवनाच्या पुस्तकात, मग ते खोडून टाकलं जाणार नाही का कधी? तारण झालेला व्यक्ती योग्य प्रकारे परिपक्व झाला नाही तर त्याचं नाव खोडून पण टाकलं जाईल. हालेलुया. त्याला परिपक्वतेची गरज आहे. आता त्याच्या पुढे परिपक्वता कोणती आहे? त्याच्या पुढे परिपक्वता आहे सगळ्या प्रकारच्या सहभागितेत भाग घेणे, है ना, धार्मिक गोष्टीमध्ये भाग घेणे, बायबल वाचणे, प्रार्थना करणे, त्याच्यानंतर चर्चमध्ये येणे, चर्चमध्ये आध्यात्मिक बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये भाग घेणं, हे तारण झालेल्या व्यक्तीचं काम आहे. आणि ती त्याची पुढची स्टेप आहे, लक्षात घ्या. ती त्याची काय आहे बरं? पुढची स्टेप आहे. त्या पुढच्या स्टेपमध्ये जाण्याच्या अगोदरच तो अडकलेला असतो फक्त तारणामध्ये. त्याला असं वाटतं तारण झालं, माझा संपला विषय, याच्या पलीकडे जास्त करायची गरज नाही, आणि यामध्येच देवाने मला आशीर्वाद द्यावा, शांती द्यावी, आनंद द्या, सगळं द्यावं, मी प्रार्थना करणार नाही, मी बायबल वाचणार नाही, मी चर्चमध्ये येणार नाही, माझ्या घरी तुम्ही येत राहा, माझ्या घरी तुम्ही येऊन सांगा, मला फक्त वचन सांगा, माझ्यासाठी मी प्रार्थना करा, मी समस्या असेल मला भेटायला द्या, सगळं काही करा, पण मी इथंच थांबणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला मी काय सांगत आहे? इथं स्टेपमध्ये अडकलेत ना, त्या स्टेपमधून बाहेर यायचा प्रयत्न करा. जर तुमच्यापैकी कुणी असं असेल, किंवा ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या ठिकाणी जर कुणी असं असेल, तर त्याला बाहेर काढा तिथून. कारण त्याला तारणापेक्षा पण पुढची स्टेप आहे हे जाणीव करून द्या. त्याला जाणीव करून द्या की बायबलमध्ये तुझ्यासाठी आशीर्वाद मोठे ठेवले. हालेलुया. त्याला जाणीव करून द्या की देव तुझ्याकडून अद्भुत काहीतरी करून घेऊ इच्छितो, यासाठी तुझी निवड झालेली आहे. तारण तुला यासाठी समजलं की तुझ्याद्वारे अजून अनेक जण तारले जावे. हालेलुया. तारण यासाठी समजलेलं आहे की तुला जीवनाचा मुकुट मिळणार आहे. हालेलुया. तारण यासाठी समजलंय की जीवनाच्या पुस्तकातलं नाव खोडून टाकलं जाण्यासाठी नाही, तर ते कायम टिकून राहण्यासाठी निवडलेलं. हालेलुया. म्हणूनच पाऊल म्हणतो आपल्या पत्रांच्या मध्ये की जर एखादं झाड, त्या जेजुनाच्या झाडाचं मूळ फांदी देवाने ठेवली नाही, आणि मूळ फांदी काढून तुम्हाला कलम लावून तिथं दुसऱ्या झाडाची फांदी लावलेली आहे, जर मूळ फांदी देव काढून टाकू शकतो, तर कलम म्हणून लावलेलं झाड काढून टाकणार नाही. निश्चित आकारात काढून टाक. लक्षात घ्या, त्याला तो अधिकार आहे. जर मूळ फांदीपासून जर दुसऱ्या झाडाचं कलम म्हणून तो लावू शकतो, तर मूळ फांदी तिथे किती चांगल्या प्रकारे लागतो. म्हणजेच याचा अर्थ काय की आपण आपली जागा फिक्स समजू नये जर पुढची स्टेप गाठली नाही तर. हालेलुया. म्हणजे पुढची स्टेप गाठण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? प्रयत्न